नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीने. मी दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत निकाल राखून ठेवावेत. पुढच्या 2 दिवसांमध्ये आयुक्त या संदर्भात निर्णय घेणार आहेत. वाघमारेंच्या भेटीनंतर अविनाश जाधवांनी ही माहिती दिली आहे. उमेदवारांचे अर्ज फलकावर लाभलेलेच नाहीयेत. आता आम्ही मुंबई हायकोर्टात जाणार आहोत. निवडणूक होईपर्यंत कोर्टानं बिनविरोध निवडीला स्थगिती द्यावी. हायकोर्टात आम्ही 3 वेगवेगळ्या याचिका दाखल करणार असंही मनसे प्रवक्ते अविनाश जाधवांनी स्पष्ट केलं. ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, DCMच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले. काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी तात्काळ ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. तात्काळ या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट त्यांनी मागवलेला आहे आणि त्याच्या बाबतीत ते मला पुन्हा बोलवून या सगळ्याच्या बाबतीत काय करता येईल किंवा या सगळ्याची चौकशी कशी पुढे जाईल याच्या बाबतीत सांगणार आहे.